नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघू शकतोय आता आपले जे लोडिंग चालू आहे ते मुक्काम पोस्ट नरंदे, तालुका हातकलंगले, जिल्हा कोल्हापूर यासाठी लोडिंग चालू आहे. आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री स्वप्नील भंडारी सर आणि श्री स्वप्नील पाटील सर हे आपल्या नर्सरीवर 2 दिवसापूर्वी आले होते. त्यानंतर त्यांनी रोपं बुकिंग केलेले आहेत आणि आज रोजी, काल सुट्टीचा दिवस शुक्रवार आणि आज रोजी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी आपल्या हे नर्सरीवर आलेले आहेत. आणि बघू शकतो आता इथं पाटील सर पण आहेत, स्वप्नील सर पण आहेत. स्वप्नील सर नमस्ते. आता बघू शकतोय सर, आपलं नाव? माझं नाव स्वप्नील भंडारी, ओके. नरंदे. ओके सर, आपल्याला नर्सरीची माहिती कशी मिळाली? या नर्सरीची माहिती मला यूट्यूब चॅनलवरून मिळाली. ओके. आणि त्यानंतर आम्ही सरांशी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून इथं आलो. ओके. इथं आल्यानंतर बघितलं, आम्हाला रोपं अतिशय चांगली वाटली. आम्ही लगेच त्याच दिवशी बुकिंग केलं. ओके. आणि अतिशय चांगला इथला स्टाफ आहे, कर्मचारी वगैरे अतिशय चांगले आहेत, सहकार्य अगदी चांगलं आहे. लगेच आम्ही गुरुवारी बुकिंग केलेली, शुक्रवार सुट्टी होती, शनिवारी आमचं लोडिंग आता सुरू आहे. बरोबर, लगेच स्वतःची गाडी अवेलेबल असल्यामुळे गाडी असल्यामुळे आम्ही लगेच घेऊन आलेला आहात. घेऊन आलेलो आहे. बरोबर. आता आल्यानंतर तुम्हाला जे आपण सांगतो युट्यूबच्या माध्यमातून की एवढी मोठी नर्सरी आहे, एवढी झाडं असतात, तर ते खरं आहे का? हो, अगदी तंतोतंत खरं आहे. ज्या प्रकारचा आम्ही व्हिडिओ वगैरे बघितलेले त्यामध्ये आणि काही तफावत नाही. त्याच्यापेक्षा उलट आम्हाला चांगली वाटली आणि प्रशस्त नर्सरी वाटली. इथला ओके. स्टाफ चांगला वाटला, कामगार वगैरे अगदी सहकार्य करणारे आहेत. बरोबर, चालेल. आता सर ही प्लांटेशन कधी करणार आहे आपण? 2 दिवसात करणार लगेच. चालते. बाकी तुम्हाला सगळं शेड्यूल याचं मिळालं, खत पाण्याचं? सगळं खत पाण्याचं शेड्यूल वगैरे आम्हाला इथेच मिळालं. ओके. नर्सरीबद्दल समाधानी आहात? अगदी समाधान. चालेल. ओके, धन्यवाद सर. आता बघू शकतोय स्वप्नील पाटील सर इथं आहेत आपल्या बरोबर. आता सर रोपं मोजून घेत आहेत. स्वप्नील सर नमस्कार. नमस्कार पाटील साहेब. साहेब आपलं नाव सांगा, पत्ता सांगा. माझं नाव स्वप्नील विलास पाटील, नरंदे. ओके. आपण मलेशियन ग्रीन डॉर्फची 110 नारळ घेतलेला आहे इकडे. बरोबर. त्याच्यानंतर DT म्हणून एक नारळ आहे, तो पण घेतलेला आहे. बरोबर. आणि बाकीची मिक्स झाडं घेतलेली आहेत झाडं घेतले, मसाले आणि झाडं घेतले थोडी. बरोबर. आणि आपले भंडारी सरांची आणि आपली इतर जे काय मित्रमंडळ आहेत त्यांची सुद्धा आपण रोपं घेतलेली आहेत. होय. त्या सुद्धा शेतकऱ्यांना आपण सहकार्य केलेलं आहे व्यवस्थित. तर सर नर्सरी कशी वाटली? नर्सरी तर साहेब एक नंबर वाटली. ओके. सुरुवातीला बरंच ऐकून होतो नर्सरीचं, आणि युट्यूबला पण तुमचे बरेच व्हिडिओ बघितले, बरोबर. इंस्टाग्रामला व्हिडिओ होते. बरोबर. तर प्रत्यक्षात आल्यानंतर अनुभव वेगळा आहे. माझं तर सगळ्यांना विनंती आहे की फक्त युट्यूबवर न राहता तुम्ही प्रत्यक्षात एकदा येऊन नर्सरी बघावी. बरोबर. जशी नर्सरी आपण युट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या सांगतोय तशी आहे का रिअलमध्ये? त्याच्यापेक्षा साहेब भारी वाटते. इथं आल्यानंतर ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची, मला वाटतं 1,500च्या आसपास व्हरायटी झाडं आहेत इथं. बरोबर. ते बघितल्यानंतर एकदम मस्त वाटते. बरोबर. बाकी समाधानी आहात? एकदम समाधान. बरोबर. तर मित्रांनो बघू शकतोय आता भंडारी सर बोलले, त्यानंतर पाटील सर बोलले, बावचे साहेब पण त्यांचे मित्र आहेत, ते पण आलेले आहेत. साहेब नमस्कार. पूर्ण नाव सांगा आपलं. माझं नाव उदय राजाराम बावते. ओके. आपण काय सहकारी साखर कारखान्यात म्हणून काम करतो. ओके. म्हणजे नोकरी व्यवसाय आणि त्यात शेतीची आवड म्हणून तुम्ही इथं नर्सरीमध्ये आलेला होता. गुरुवारी आलेला, परत आज शनिवारी आलाय. नर्सरी साहेब कशी वाटली? नर्सरी एकदम छान वाटली. थोडा काही विषय नाही त्याचा. नर्सरीचा काही विषय नाही. तिथं आल्यानंतर रिस्पेक्ट देणं किंवा कस्टमरशी बोलणं. बरोबर. आणि इथली सर्व्हिस बी चांगली आहे. रोपं तर एक नंबरच आहे, त्याचा काही विषयच नाही. बरोबर. वातावरण एकदम बेस्ट. छान आहे, छान, अगदी अगदी मनासारखं वातावरण. ओके. काय सांगाल आपल्या लोकांना की काय करावं, नर्सरीवर यावं, ऑनलाईन बुकिंग करावं, काय करावं? ऑनलाईन पेक्षा स्वतः व्हिजिट दिलेला जरा बरं होईल असं माझं तर मत आहे. 100%. बरोबर. आणि जरी पाहिल्यानंतर जो अनुभव येईल बरोबर तो वेगळाच असतो. ओके. ओके. धन्यवाद साहेब, बावचे साहेब. ओके, थँक्यू. तर मित्रांनो बघू शकतोय आता आपल्याकडं भंडारी सर, बावचे सर आणि पाटील सर आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आता हा लाईव्ह व्हिडिओ आपण बनवत असतो. आणि बघू शकतो आता त्यांची नारळाची झाडग्यांना नारळ झाला आपला कंप्लीट. ओके. नारळाची त्यांची काहीतरी 110+ झाडं होती मिक्समध्ये. आता DT नारळ आणि इतर आपण झाडं भरणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आवडल्या असतील, नर्सरीतील रोपं आवडली असतील, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.